हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आज आपण करणार आहोत आईस्क्रीम. पण साधं सुद्धा आईस्क्रीम नाही आहे, हेल्दीएस्ट व्हर्जन ऑफ आईस्क्रीम आहे हे. आणि हे माझी रेसिपी नाही, मी इंस्टावरती आता 2-3 वेळा रील बघितलं आणि आदित्यला ते खूप खाऊ वाटलेलं आणि मी ते बनवून बघते इंस्टावरची रेसिपी ॲक्च्युली इथे वर्क होईल का नाही. तर त्यासाठी आपण साखरेचा अजिबात वापर करणार नाही आहोत, साखरेच्या जागी खजूरचा वापर करणार आहोत आणि त्याच्या बेससाठी भरपूर असे ड्रायफ्रूट्स, त्यानंतर ओट्स, त्यानंतर मखाने, असं सगळ्या गोष्टी वापरून आपण बनवणार आहोत आजचं हेल्दी व्हर्जन ऑफ आईस्क्रीम. आणि बघूयात मी सक्सेसफुली हे आईस्क्रीम बनवू शकते की नाही. ओके, हेल्दी व्हर्जन ऑफ आईस्क्रीम बनवू शकते की नाही. आणि त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे दूध. तर दूध घ्यायचं आहे आपल्याला साधारण 2 ते 2.5 वाट्या आपल्याला दूध घ्यायचं आहे. मेजरिंग कप प्रमाणे जर मी घेतलं तर 2.5 वाट्या दूध मी इथे या भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि ते मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे. म्हणजे खूपही असं गरम नाही आहे, पण गरम आहे. ठीक आहे. तर आज ह्या ठिकाणी मी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मेजरिंग कपनीच करते आहे. आणि पहिले घेणार आहे 2.5 वाटी दूध, तेही मी व्यवस्थित मोजून घेतलेलं आहे. आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे, किती घालायचं आहे ते मी ह्या वहीमध्ये लिहून घेतले कारण माझ्या लक्षात राहणार नाही त्यामुळे. आणि हां, तर आपल्याला 1/4 कप ओट्स घालायचे आहे. तर हा आहे 1/4 कप, त्यात घालणार आहे मी ओट्स. असं भरून घेतले आणि हे ओट्स मी ह्या दुधात घालते. मी ॲक्च्युली ओट्स कधीच खात नाही, मला आवडत नाही त्याचं टेक्स्चरसुद्धा, मला खाताना वेगळंच वाटतं ते. पण ठीक आहे, चलो आईस्क्रीमच्या बहाण्याने माझ्या पोटात ओट्स जात आहे की नाही बघूयात. 3/4 कप आपल्याला घालायचे आहेत कॅशूनट आणि आल्मंड. 3/4 कप म्हणजे हे. तर थोडेसे घेऊयात बदाम आणि थोडेसे राहिले तेवढेसे घेऊयात काजू. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला घ्यायचे 1/2 कप डेट्स. तर ह्या पद्धतीने डेट्स आहेत माझ्याकडं, पण ह्याच्यामध्ये बिया आहेत. आपण आधी बिया काढून घेऊयात. आणि आपले हे जे खजूर आहेत ते सुद्धा मी आता बी काढून घेतलेलं आहे आणि ते आता मी ह्या मिक्सरमध्ये घालणार आहे. हे थोडंसं बाजूला करून घेते. खजूर मी असे कुटून भरलेले त्याच्यामध्ये. त्यानंतर घालायचं आहे आपल्याला 1 कप मखाना, म्हणजे हा मोठा कप भरून मखाना घालायचा आहे. त्यानंतर ही अनस्वीटन कोको पावडर आहे ती घालायची आहे 2 चमचे. हे कोमट पाणी आहे, त्याच्यामध्ये मी ही इन्स्टंट कॉफी घालून घेणार आहे आणि ते मिक्सरसुद्धा मी ह्याच्यात घालणार आहे. हे ऑप्शनल आहे, पण तरी मी घालणार आहे. कॉफीची टेस्ट मलाही आवडते आणि आदित्यलाही आवडते, त्यामुळे आता या गोष्टी सगळ्या आपण व्यवस्थित मिक्स करूयात आणि ह्याला अर्धा-पाऊण तास आपण भिजत घालूयात. तसं त्यांनी 10 मिनटं सांगितले, 10 ते 15 मिनटं, पण मी तरीही अर्धा तास भिजत ठेवणार आहे. कारण व्यवस्थित मला वाटते बदाम, काजू आणि मखाने जे आहेत त्याच्यात व्यवस्थित दूध जावं आणि मस्तपैकी छान नरम असं. माझे थोडेसे डेट्स जे आहेत ना ते उन्हाळ्यामुळं थोडेसे तेवढे सॉफ्ट नाही आहेत, थोडेसे कडक झालेले आहेत, त्यामुळे मग मी जरा जास्त वेळ ठेवायचा विचार करते. सो चलो आता आपण हे ठेवूयात अर्धा तास बाजूला. लॉकडाऊनमध्ये असे भरपूर उद्योग केलेले आहेत. आईस्क्रीम वगैरे घरी बनवली आहे, कुल्फी बनवली आहे, मँगो आईस्क्रीम, मँगो मस्तानी, असे भरपूर उद्योग केलेले आहेत. पण आता फर्स्ट टाईम मी असं हेल्दी व्हर्जन ऑफ आईस्क्रीम बनवते आहे आणि ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या मी व्यवस्थित खात नाही, जसं की मखाणे आणि ओट्स. मखाने तरी मी कधीमध्ये खाते, पण मला ओट्स अजिबातच आवडते. त्यामुळे बघत जर ही रेसिपी छान सक्सेसफुल झाली तर मग चांगली गोष्ट आहे. मला मखाणे वगैरे सगळे ड्रायफ्रूट्स, सगळे डेट्स वगैरे मस्त आणि उन्हाळ्याचं असं चिल्ड गोष्टी खायला मजा येईल. पण गावात एक गोष्टीचा मेन प्रॉब्लेम येतो की आमच्याकडे सारखी लाईट जाते, त्यामुळे ते कधीपर्यंत फ्रीज व्यवस्थित असं थिक होईल मला माहीत नाही. आता साधारण वाजलेले आहेत 11:15 आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे 7 ते 8 तास आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजे रात्री आपल्याला 8-9 वाजता हे आईस्क्रीम खायला रेडी होईल.
तर आता ठेवते मी ह्याला बाजूला. हे सगळं मिक्सचर आपल्याला नंतर मिक्सरमधून काढून बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ज्या कंटेनरमध्ये आपल्याला सेट करायचं आहे त्याच्यामध्ये हे ठेवायचं आहे. तर फायनली आपलं सगळं बारीक करून झालेलं आहे, जे सगळ्या गोष्टी होत्या त्या. आणि आता आपण बघूयात त्याची अशी स्मूथ पेस्ट झाली की नाही. दिसतं तर छान आहे, टेक्स्चर सुद्धा क्रीमी दिसते, बऱ्यापैकी गोड पण झाले. आणि माझ्याकडे आईस्क्रीमसाठीचं कंटेनर नाही आहे, पण हे एक प्लास्टिकचा बॉक्स आहे, याच्यामध्ये भाज्या वगैरे ठेवतो आपण, तो बॉक्स आहे. हाच बॉक्स मी वापरणार आहे आणि हे जे मिक्सचर आहे हे मी ह्याच्यात आता ॲड करणार आहे. खूप मस्त टेक्स्चर आलेलं आहे, खूप क्रीमी आणि सॉफ्ट झालेलं आहे. वरतून थोडंफार मी ड्रायफ्रूट्स टाकणार आहे, तुम्हाला पाहिजे तर चोको चिप्स वगैरे तुम्ही काही ॲड करू शकता. आणि बर्फ साठवू नये त्यामुळे मी वरतून लावणार आहे इथे फॉईल पेपर. बघत फॉईल पेपरने वर्कआउट होतं आहे की नाही हे. आणि त्यानंतर त्याच्यावरचं झाकण व्यवस्थित लावणार आहे. आणि आता साधारण 7 ते 8 तासासाठी आपल्याला हे डबा ठेवायचा आहे फ्रीझरमध्ये. तर साधारण 8-9 तास झालेले आहे मला फ्रीझरमध्ये हे आईस्क्रीम ठेवून. आणि आता बघूयात आपण झाले की नाही. वरचा फॉईल पेपर मी काढते आणि आतला आईस्क्रीम बघूयात कसं झालं. दिसायला तर मस्त दिसते, पण तेवढं काही सेट झालं नाही. मला वाटतं फ्रीझरमध्ये अजून ठेवायला पाहिजे. पण आता जसंही सेट झाले ते आपण टेस्ट करून बघूयात, टेस्टला तरी कसं लागतंय. टेस्टला तर खूपच छान लागते, फक्त जरा अजून फ्रीज व्हायला पाहिजे होतं, अजून जरा जास्त गार पाहिजे होतं. बाकी ओव्हरऑल जी टेस्ट आहे ती खरंच खूप भारी झाली आणि खरंच खूप क्रीमी आणि खूप भारी झालं. असं अजिबातच वाटत नाही की त्यात साखरेची कमी आहे किंवा आईस्क्रीममध्ये जे काय गोष्टी असतात त्याची कमी आहे. खूपच छान लागतंय टेस्टला, कमाल, मस्त.